महागाव तालुक्यातील थार बुजरुक व थार परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अचानक झालेल्या या मुसळधार पावसाने व पुराच्या पाण्याने परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तूर, कापूस, सोयाबीन यासारख्या खरीप पिकांवर या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे। अनेक शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी पिके चिखलात गाडली गेल्याने ती पुन्हा उभी राहण्याची शक्यता नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहेत। या परिस्थितीत थार बुजरुक व महागाव तालुक्यातील परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, तसेच पीक विम्याची रक्कम मंजूर करून शासनाच्या वतीने विशेष मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी एकमुखाने केली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या अनपेक्षित आपत्तीमुळे त्यांच्या संपूर्ण वर्षाच्या कष्टाचे पाणी झाले असून कर्जबाजारीपणाची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती आहे। त्यामुळे शासन व प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आर्तहाक त्यांनी दिली आहे। दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांनीही प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे। जय जगदंब, मी माहूरगड तांबुलवाला। आज महागाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे आज पैनगंगा नदीला एक महाभयंकर असा पूर आलेला आहे। हे बघा, महागाव तालुक्यातील थार बुद्रुक या शिवारामध्ये जवळपास शेकडो एकर जमिनींची इथं पुराच्या पाण्यामुळे दुरावस्था झालेली आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाला व सरकारला एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर मिळायलाच हवी, पण जे सरकारने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्या कर्जमाफीचं आता त्यांना खूप एक गरज आहे। या शेतकऱ्यांना सांत्वन म्हणून किंवा मदत म्हणून तुम्ही लवकरात लवकर कर्जमाफी व पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत द्याल हीच विनंती करतो। जवळपास इथून 4-5 पोल एवढं पाणी नदीच्या अलीकडे आलेलं आहे। नदीचं पात्र इथून जवळपास 500 फुटाच्या पलीकडे आहे। हे एवढं पाणी, हे कापसाचं शेत होतं, हे वर दुसरं कापसाचं शेत आहे। एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतीचं। शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे। तरी पण सरकारने व प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन या गोष्टीचा पाठपुरावा करावा। जय जगदंब। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। Shanaya's Makeover, International Makeup Artist, certified by Mumbai Makeup Industries, Ojas Rajani. Shanaya's Makeover and Nail Art, Flat number 8, Wimco Tower, near Camp Masjid, Amravati. For more details, contact 7058 761 312. Shanaya's Makeover.